हाय फ्रेंड्स, आज मी बनवली कोल्हापुरी कांदा लसूण चटणी. आज होता रविवार, सुट्टीचा दिवस. मग काय मी चटणी करण्याचं मनावरच घेतलं. मसाल्याच्या दुकानात गेली. तिथं मिरच्या वाळवून नीट करून ठेवलेल्या होत्या. त्यातली 1 किलो लवंगी मिरची, 1 किलो शंकेश्वरी, अर्धा किलो बेडगी व अर्धा किलो काश्मीरी बेडगी अशा 4 प्रकारच्या मिरच्या घेतल्या. बेडगी मिरचीनं भाजीला लाल रंग छान येतो आणि मसाले पण सगळे छान स्वच्छ होते. ते पण दादांनी सर्व मसाले छान भरपूर प्रमाणात काढले. फक्त सुंठ आणि हळकुंड वेगळं घेतलं, कारण ते तळून घातलं व बाकीचे सगळे मसाले लोखंडी कढईत भाजून घेतल्या व मिरच्याही लोखंडी कढईत भाजून घेतल्या. इकडं तोपर्यंत मावशींनी लगेचच कांदा कापून घेतला व इथे एक मशीन आहे, त्यामध्ये तो कांदा बारीक करून नंतर कढईत भाजून घेतला. वेळेला खोबरं आणि लसूणही त्या मशीनमध्ये बारीक करून घेतली व सर्व डंकात छान कुटून घेतला मसाला. डंकात कुटलेल्या मसाल्याला एक वेगळीच छान चव लागते. बघा कसा दिसतोय कांदा लसूण मसाला, अगदी छान तिखट लाल भडक. मग काय, आवडली ना तुम्हाला? आणि अशा बरणीत भरून ठेवला.